पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। नवी मुंबई विमानतळाच्या कामाचा गौतम अदानी यांनी आढावा घेतला। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जून 2025 मध्ये पहिल्या व्यावसायिक विमानाचे उड्डाण होईल असे आडाखे बांधले जात आहेत। त्यानुसार संबंधित यंत्रणा कामाला लागल्या आहेत। त्याचाच एक भाग म्हणून अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी रविवारी विमानतळ प्रकल्पाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला। देशातील पहिले ग्रीनफील्ड विमानतळ नवी मुंबईत होत आहे। नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड आणि सिडको यांच्या भागीदारीतून विमानतळ उभारणी केली जात आहे। DGCAचे संचालक फैज अहमद किडवई आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष विपिन कुमार यांनी प्रकल्पाला भेट दिली होती। त्यानंतर अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी विमानतळ प्रकल्पाची पाहणी केली। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या क्षेत्रातील दळणवळण यंत्रणा अधिक सक्षम होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। या प्रसंगी डॉक्टर प्रीती अदानी, जीत अदानी आणि दिवा अदानी, अरुण बन्सल, अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडचे CEO अरुण बन्सल तसेच नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅप्टन BVJK शर्मा आदींसह सिडकोचे अधिकारी उपस्थित होते।